आव्हान संपुष्टात आणलं आणि काही कधी धावणे संघाचं वैशिष्ट्य आहे, हा संघ यंदाच्या अंगामध्ये प्रथमच नक्कीच खेळण्यासाठी उतरलेला आहे आणि चांगली कामगिरी या संघाने नक्कीच प्रथमच खेळताना केलेली आहे. एक नौका संघ आहे, मात्र नौक्या संघाने या या स्पर्धेमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. मागील सामन्यामध्ये वर्ल्डसारख्या बलाढ्य संघाला या स्पर्धेमधून गाशा गुंडाळावा लागलेला आणि त्याचं कारण आई गावदी धामे संघाचं चांगलं प्रदर्शन. तर टाइम देखील सेट केला जाईल. पहिला चेंडू ज्यावेळी डिलिव्हर केला जाईल त्यावेळी मात्र टाइम आम्ही सेट करणार आहोत आणि 15 मिनिटांमध्ये 3 षटके पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा आपल्याला एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक शेवटचं षटक ज्यावेळी सुरू होईल तेव्हा मात्र 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. सलमेजोडी मैदानामध्ये आपण पाहतो जुना तुगे संघाकडून प्रफुल्ल आणि त्याच्या समवेत पुष्पम आणि या पहिल्या षटकातली जबाबदारी या संघाने एक धामणेच्या सोपवलेली आहे ते जतीन याच्या खांद्यावर. जतीन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिला चेंडू टाकल्यानंतर लगेच टाइम नोट केला जाईल. स्ट्रायकर फलंदाज प्रफुल्ल तर नॉस्ट एंडला आपण पाहतोय या फलंदाज पुष्पम. प्रफुल्ल आणि पुष्पम ही जोडी मैदानामध्ये. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू जतीन गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू इथे मात्र पिकअप शॉट, चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा बार. 4 धावांसाठी चौकार. तीन वाजून 21 मिनिटांनी या पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे आणि 3 षटकांसाठी या 15 मिनिटे नक्कीच बंधनकारक असणारे. आपण 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर खर्च करता तर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता खरं तर फलंदाज मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला नाही. अतिरिक्त करण्याचा प्रयत्न होता फलंदाजा. चौकार वसूल केलेला पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर चेंडू हा निर्धाव चेंडू. पहिले षटक मार्गस्थ जतीन पहिले षटकात होतोय तर सामना करेल फलंदाज प्रफुल्ल. त्याने चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे मात्र फुलटा चेंडू होता, जोरदार अपील देखील केला जातोय. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, निशाणा साधला गेलेला आहे. पाहूया तोपर्यंत धावांची लयलूट आणि पंचांकडून तिसऱ्या पंचांकडे देखील कॉल केला गेलेला आहे. आजपासून बीसीपर फॉर्मॅट सिटी क्रिकेटच्या इव्हेंटला देखील फ्रेंटी टुर्नामेंटला देखील डीडी ग्राउंडवर सुरुवात झालेली आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि उद्या त्याची दिवस गॅप असणार आहे. त्यानंतर 18 तारखेला देखील ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद आहे कारण निकलेश बजागे सरांचा रेड सिग्नल आपण पाहतोय. अति घाई संकटात नाही, अति घाई नडते या फलंदाज प्रफुल्ल याला आणि परिणामस्वरूप पहिला हादरा बसतोय रनआउटच्या रूपाने जुना अंदुरखे या संघाला. पहिला फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतल्या. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय भावेश पाटील. या षटकामधील 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. या 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चार धावा धावप्लेवर पाहायला मिळत आहेत. चौकाराने पहिल्या चेंडू अकाउंट ओपन केले गेले आहे. धावसंख्या स्थिर आहे धावप्लेवर.
धावगणीचा अयशस्वी प्रयत्न केला गेला होता आणि त्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचीत झालेला आहे. पहिला हादरा बसलेला आहे. इथे लॉवर फुलटा चेंडू होता, टर्न करण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतोय एक चिकी रन्स फलंदाज पूर्ण होतात. बॅटचा स्पर्श झालेला नक्कीच दिनेश भांबरे सर हे दर्शवतात. मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. खरं तर आपण पाहतोय हा चेंडू सीमारेषे बाहेरच पाहायला मिळाला असता. कदाचित चेंडूने बॅटमध्ये संपर्क जर झाला असता तर एक सिंगल रन. सिंगल संघाचे संघ 5. आपण सामना पाहतोय या काव्य एंटरप्राइजेस जोगेश्वरी जीवनांदुर्की विपक्ष गावदेव धामणे या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ जतीन पहिलं षटकात आलतोय. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. इथे देखील आपण पाहतोय याही फलंदाजाला देखील बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही. प्रयत्न केला जातोय मात्र नक्कीच प्रयत्नांना यश येत नाही. धावसंख्या 6 धावा. आपण पाहतोय या जिशे मान्यता प्राप्त स्पर्धा भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक डुंगे 2024 आणि या स्पर्धेमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आणि उद्या 2 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर 19 तारखेपासून आणखी एक जिशेचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. 4वा मानकुले आयोजित चषक. इथे मात्र दिशा भरकटतोय. गोलंदाज 55 इशारा वाईडचा येतोय. 19 डिसेंबर ते 22 डिसेंबर पाहायला विसरू नका. 4वा मानकुले आयोजित खासदार चषक 2024 4वा श्री गुरुदत्त 4वा मानकुले या मैदानावर. ते देखील जिशे मान्यता प्राप्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय कारण फील्ड पोझिशन आपण पाहतोय बिहाइंड विकेट 3 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत आणि पंचांच्या नजरेतून ही गोष्ट सुटलेली नाही. आपण पाहतोय निशांत पंच नक्कीच या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत. तिन्ही पंच ऑफिशियल पंच आहेत. धावसंख्या धावपलकावर 8 धावा. जतीन गोलंदाजी ट्रॅकवर. इथे बेस्ट टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये. रनआउटची संधी होती मात्र धाव पूर्ण केली गेली आहे आणि अशा प्रकारे या पहिल्या षटकाची समाप्तीचा देखील इशारा होतोय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर काव्य एंटरप्राइजेस जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 9 धावा. 1-9. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत अनिल अंकलेश एंटरप्राइजेस खाडी विपक्ष भक्तिधाम डुंगे या दोन संघामध्ये. पहिल्या फेरीमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर खाडी संघटक आपण इथे उपस्थित असाल तर आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. खाडी विपक्ष डुंगे नेक्स्ट मॅच. कुमार दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. तर सामना केलेला डावखुरा फलंदाज. इथे रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग साधता आलेला नाही. रिव्हर्स फटका खेळण्यासाठी नक्कीच चेंडूची निवड खूप महत्त्वाची असते आणि टायमिंग देखील खूप महत्त्वाचा असतो. इथे मात्र टायमिंग चुकलं आहे. चेंडूची निवड देखील चुकलेली आहे. आपण पाहतोय फलंदाज भावेश स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. दुसरे षटक नॉन पॉवर प्ले मध्ये कुमार हाताळण्यासाठी आलेला आहे. सामोरे जाईल फलंदाज भावेश. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक हलकासा अपील तिथे केला जातोय. या पंच संमत नाही तर चांगली गोलंदाजी हाताळताना गोलंदाज कुमार
भावेश थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. खरं ना डावखोरी शैलीचा फलंदाज आहे. या अगोदर आपण जर बघितलं तर डावखोरी शैलीच्या भावेश पवारने या मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पडला होता. कालच्या दिवशी सुपर संडेमध्ये सुपर स्टार ठरला होता आणि इथे मात्र हा भावेश थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. तोही डावखुरे शैलीचा होता, हाही भावेश डावखुरे शैलीचा आहे. मात्र भावेश पवार प्रमाणे नक्कीच इथे मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा बीट केलेला आहे फलंदाजाला. माफ करा, हा फलंदाज पुष्पम आहे. नॉन स्ट्राईकला भावेश पाहायला मिळतोय. पूर्णपणे आपण पाहतोय जखडून बांधून ठेवलेला आहे फलंदाज पुष्पम याला. धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 9 धावा. ज्याप्रमाणे ट्रॅफिकमध्ये एखादी गाडी अडकली जाते त्याप्रमाणे धावांची गाडी सध्या जुन्नर तालुका संघाची थांबलेली आहे. धावसंख्या थंडावली आहे, रोडावलेली आहे, मंदावलेली आहे. इथे मात्र पाहिल्याने सोडून दिलं. पंचांचा इशारा यावेळी मात्र वाढचा येतोय. थोडासा दिशा भरकटतोय गोलंदाज दिशांन चेंडू. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये अखेर प्रवेश करते, 10 धावा. यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत आयोजक संघ विपक्ष अनिल अंकलेश एंटरप्राइजेस खार्डे या दोन संघामधील सामना. आयोजक संघ भक्तिधाम डोंगे विपक्ष अनिल अंकलेश एंटरप्राइजेस खार्डे. पुढील सामना पाहायला मिळेल. इथे लॉप केलेल्या चेंडूला लॉपटॅट फटका मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये होता. इथे मात्र स्लॉफी वर्क आपण पाहतोय सुमार दर्जाचे क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा मिळतो फलंदाजांना. संघाची धावसंख्या 12 धावा. 2 धावा फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कुमार दुसरं षटकात धामणे या संघाकडून विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 30 सर्कलमध्ये 4 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. इथे मात्र स्वेर चेंडू आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावं लागेल. वेग चांगला आहे मात्र दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत नाही या चेंडूवर गोलंदाज कुमार याचा. अँगल क्रिएट करताना देखील नक्कीच पाहायला मिळतो मात्र चेंडू जास्त बाहेर निघतोय. पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न इथे देखील दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पुन्हा एकदा दिशांन चेंडू. संघाची धावसंख्या सिंगलने वाढते, 14वर पोहोचते. या षटकाचा विचार केला तर 90 धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरे षटक मार्गस आहे. कुमार रॅटा मोर द स्टंप. इथे पुल केलेल्या चेंडूला फुलचा फटका आणि चेंडू होतोय सीमाश्वर गोल. वंडरफुल सिक्सर. वैदेव एंटरप्राइजेस आणि जितू पाटील यांच्याकडून जुन्नर तालुका संघाने जर या चषकावर नाव कोडलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. यावेळी मात्र मोठा फटका आणि चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. दोन षटकाची समाप्ती झाली आणि 2 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 26 धावा, 13ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. आपण सामना पाहतोय या काव्य एंटरप्राइजेस जोगेश्वर जुन्नर विपक्ष आई गावदेवी धामणे या 2 संघामध्ये. आणि यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल भक्तिधाम डोंगे आयोजक संघ विपक्ष अनिल अंकलेश एंटरप्राइजेस खाडे या 2 संघामध्ये. खाडे संघाचा संघ नाही आपल्याला पहिला पुकारा दिला जातोय. आपण आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे.
आणि समीरजी तांगडी यांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी डेजवर आपल्याला आमंत्रित केले जाते. समीरजी तांगडी नक्कीच आपण पाहतोय या संघाचे सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील मित्रांनो आपण नए साल का तोहफा खाडी क्रिकेट का धमाका पाहणार आहोत. खासदार चषक 20-25 पाहायला विसरू नका. डे नाईट स्वरूपामध्ये त्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. नीरज तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. तर सामना करेल फलंदाज भावेश. इथे मात्र खूपच स्वेर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईडचा येतोय. आव्हान त्याचा वारच्या रूपाने. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये दिनेश भांबरे सर आपण पाहतोय. तर स्क्वेअरलेगचे पंच संदीप पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात आणि तिसरे पंच निकलेश बजागे सर. 3 ऑफिशियल्स पंच नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. धावसंख्या 27-27. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळी मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावींनी धावफलकामध्ये बदल होते. धावसंख्या 29-29. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो या काव्य एंटरप्राइजेसचा जोगेश्वरी जुन्नर या संघ. खाडी संघनायक अथवा प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे. प्रथम पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. प्रथम पाटील यांच्याशी संपर्क साधल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील आपण करणार आहोत. समीरजी तांगडी आपण विनंती असेल की आपण या आपल्याला देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र रिव्हर्स फटका आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. दिवेश पाटील यांच्याकडून नागेश गुळवे याला सोडणं संधी आहे. जर षटकांची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक जर त्यांनी पूर्ण केली तर पारितोषिक दिलं जाईल. 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र संघाची धावसंख्या 35 वर पोहोचते. हे आपण पाहू शकता. काय कॅमेरा वर्क आहे नक्कीच, काय टेलिकास्ट आहे आपण पाहतो. या अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. या एकाच ऍक्शन मध्ये या चेंडूला भिरकावून दिलं होता. पिकअप शॉट पाहायला मिळतोय. भावेशच्या बॅट बंद हा भिंगरी शॉट आणि धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 35 धावा 35. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय या काव्य एंटरप्राइजेस आई जोगेश्वरी जुन्नर विपक्ष आई गावदेवी धामणे या 2 संघामध्ये. नागेश गुलवीसाठी या भरपूर शुभेच्छा येत आहेत. नागेश गुलवीसाठी सागर धुमाल गोडसे यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस जर फुल टोल उचल चेंडू सीमा पार षटकार.
बॅटिंग साईडने नक्कीच इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. बॅटिंग साईडने नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे. फेर डिलिव्हरी पंचांचा निर्णय येतो. या हा चेंडू मात्र लिगल आहे. धावसंख्या स्कोरबोर्ड 41 धाव 41. इथे पुन्हा एकदा फुलटच चेंडू यावेळी मात्र सरळ मिड विकेटच्या हातामध्ये आणि फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. दुसरा फलंदाज बाद झालेला भावेश मात्र बाद होण्यापूर्वी 16 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे, ज्यामध्ये 2 षटकारांचा देखील समावेश आहे. एका चांगली इनिंग खेळून तो पॅडलकडे परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये पाठवायचा आहे कारण टाइम आउटचा देखील रूल आहे, हे विसरायचं नाही. कृणाल येतोय न्यू बॅटर. आपण पाहतो या काव्या एंटरप्राइजेस योगेश्वर जुन्नर या संघाकडून कृणाल न्यू बॅटर कृणाल मिडल ऑर्डरमध्ये पाहायला मिळतोय. 2 फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज प्रफुल्ल बाद झाला होता, त्यानंतर बाद झालेला आहे भावेश आणि आता मात्र पुष्पम आणि कृणाल ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज नीरज सज्ज होतोय. सध्या अभिषेक पाटील आमच्या कॉम बॉक्समध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. स्कोर पाहायला मिळतोय ते 41 41 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर नीरज तिसरं षटकात चालतोय, तर सामोरे झाले फलंदाज कृणाल. इथे मात्र आपण पाहतोय या एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगलने 42 वर पोहोचतो. कृणाल सिंगलने आपला अकाउंट देखील ओपन करतोय. नेक्स्ट मॅच मित्रांनो असणार आहे भक्तिधाम डोंगे विपक्ष अनिल अंकलेश खाडे या 2 संघामध्ये. भिवंडी तालुक्याचा जर विचार केला तर भिवंडी तालुक्यामध्ये क्रिकेटला उधाण आलेलं आहे, कारण अनेक स्पर्धा नक्कीच भिवंडी तालुक्यामध्ये खेळल्या जात आहेत. मग रेग्युलर क्रिकेट असो, 40+ क्रिकेट असो, आणि आजपासून सिटी क्रिकेटला देखील सुरुवात झालेली आहे. एक धाव फलंदाज पूर्ण. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय. या स्पर्धेसाठी आमचे सगळे समालोचक कालीराम केनी सर, समालोचक मनोजी ठाकरे आणि एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांच्याकडून देखील हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या धावप्लेवर 4 44 धावा. 3 षटकांची समाप्त झाल्या. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 44 आणि 3 षटकांसाठी बरोबर आपण पाहतोय की 15 मिनिटं खर्च केलेले आहेत.
टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. आपण अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी विपक्ष भक्तिधाम डुंगे हे दोन संघ पुढील सामन्यामध्ये आमने सामने पाहणार आहोत. आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये टॉस देखील केला जाईल. अनिल अंकलेश संघ खाडी संघ नक्कीच आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी आणि या संघाचा मेगा इव्हेंट मित्रांनो आपण पाहणार आहोत 21 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान. खाडी क्रिकेट का धमाका नई साल का तोहफा खासदार चषक 20-25 डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. इथे आपण पाहतोय या फटका बसलेला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल अवघड होता खरं तर, प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या 2 धावीने या संघाचे धावफलक मध्ये बदल होते. धावसंख्या 46 नागेश गुडवे शेवटचं षटक घालण्यासाठी आले आहे. तर सामना करेल फलंदाज कृणाल. इथे मात्र चेंडूला भिरकाव देण्याचा प्रयत्न उंच लांब जाईल की नाही पाहावं लागेल आणि लांब देखील गेलेला आहे. जेवढी जास्त उंची तेवढंच जास्त अंतर. चेंडू होतोय सीमाशेबार क्षुम अंतर. धावसंख्या 6 ने मोसंडे मारून होते ते धावपलकावर 52 धावा. अर्धशतक देखील क्रॉस केलं गेलेलं आहे. 50 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. आपण पाहतोय या काव्या एंटरप्राइजेस आई जोगेश्वरी जून अंधुरके या संघाच्या. शेवटचे षटक मार्गस्थ नागेश शेवटचं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज कृणाला फलंदाज. इथे लॉर फुलडा चेंडू टर्न केलेला चेंडूने हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. 7 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. संतोषजी टांगडी साहेब, संतोषजी टांगडी साहेब, संजयजी टांगडी साहेब आणि जयजी टांगडी साहेब तिघांना देखील विनंती असेल की आपण व्याप राजूया. आपल्या तिघांचं देखील स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील समुद्रचषक डुंगे भक्तिधाम डुंगे यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. पुढील सामन्यामध्ये नक्कीच अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. इथे आपल्या मेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 58 धावा 58. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. दिवेश पाटील यांच्याकडून आगेशाला पक्षीस्थ आलेला आहे मात्र इथे आपण पाहतोय या चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या धावपलकर झलकली जाते ती 62 धावा 62. यानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. टॉस केला जाईल अजक संघ भक्तिधाम डुंगे विपक्ष अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या 2 संघामध्ये. एका बाजूला तुषार पाटील तर दुसऱ्या बाजूला समीर तांगडे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. इथे फोर्स केला चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक आणि चेंडू निघून जाते सीमा पार. कावकोणाच्या वरून षटकार. तर बोलूया आपण टॉसकडे. तत्पूर्वी स्कोर आपल्यापर्यंत पोहोचवतोय. प्रथम फलंदाजी करताना 68 धावा जुन्नर संघाने धावपल्यावर झळकलेले आहेत आणि धामणे संघासमोर जे आव्हान ठेवले गेले ते तब्बल 69 धावांचा. बोलूया आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल.
विजयजी भगत साहेबांना विनंती असेल की आपण या. आपण आपल्या शुभ हस्ते अश्विनी इंटरप्राइजेस आदेश पाटील स्पॉन्सर हे टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेट गोपीनाथ पाटील चषक डुंगे 2024चं आयोजन आपण पाहतोय. अश्विनी इंटरप्राइजेस जे टॉस बॉक्स आम्हाला युवासेना तालुका गट प्रमुख आदेश वसंत पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले गेले आणि या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. विजय बबन भगत साहेब आणि त्यांच्यासमवेत दिलीप भोईर साहेबांना विनंती असेल की आपण या. आपल्या दोघांच्या शुभ असते टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम समीर तांगडे, आपल्या देखील टॉस बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ असते टॉस बॉक्समध्ये टॉस केला जातोय. हे कॉईन नक्कीच मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. एका बाजूला अश्विनी इंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे जे या स्पर्धेचे आयोजक आहेत. डोंगे संघाचा संघाने का कॉल करेल. भक्तिधाम कॉल आहे आणि अश्विनी इंटरप्राइजेस तर समीर तांगडी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाचा संघनायक आणि समीर तांगडीने टॉस जिंकलेला आहे. मान्यवर विनंती असेल की पण व्यापाऱ्याचे सोडायचे आहे. समीर नक्कीच तू देखील एक चांगला आयोजक आहे. तुझ्या माध्यमातून देखील मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच पाहायला मिळतात. मात्र हे जे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आपण पाहतोय या स्पर्धेविषयी काय म्हणशील. प्रथमच आयोजन केलं आहे डोंगे संघाने आणि त्यांच्या हिसाबात चांगलाच केला आहे. आणि आयोजक इथे आल्यावर असं वाटतंय का कधी मॅच लागेल आणि कधी खेळू असं वाटत होतं. तर आता आपल्या प्रतीक्षा संपल्या, आता आपल्याला खेळायचं आहे. तर टॉसचा समीर तू जिंकल्या. टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता कारण टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल. शतरक्षण घेणार. प्रथम शतरक्षण स्वीकारले. खाडी संघ पूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. कमीत कमी 4 का 5 प्लेयर टीममध्ये नाही आहेत पण प्रयत्न करू आम्ही जिंकायचा. क्या बात आहे. हा नक्कीच फायटर समीर तांगडे. आयोजित विषय मी विचारणार कारण तुमचंच आयोजन आहे. मात्र प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. तर प्रथम फलंदाजी करणे काही टार्गेट आपल्या मनामध्ये असेल ज्या टार्गेटपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल. हो नक्की 40-50 धावायचा प्रयत्न करू. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा कारण सामना सुरू होत आहे. मित्रांनो टॉस केला गेला आहे. टॉस जिंकलाय या अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडे संघनायक समीर तांगडे यांनी प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सवरून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. पगलाच बॉल हेलिकॉप्टर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि दरम्यान आउटफील्डने धोका दिला. बट शेवटच्या मोमेंटला आता असं देखील वाटतंय की फिल्डरने देखील धोका दिला की काय. अंपायर सिग्नल आलेला नाहीये कारण काही गोष्टी आम्ही अंपायरसाठी वेट करत असतो. कारण फर्स्ट रिॲक्शनमध्ये असं वाटलं की फिल्डरने देखील धोका दिला आणि डायनलने तर सांगितलंय लॉंगॉनला की चौकार आहे. येस तेच आम्हाला देखील तेच वाटलं पण आम्ही अंपायरच्या निर्णयासाठी थांबलो होतो. चौकार दरम्यान इथे येतो. बघा आउटफील्डने धोका दिला त्यानंतर फिल्डरचा प्रयत्न चांगला राहिला बट शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं की फिल्डरच्या माध्यमातून देखील मिस्टेक झाला. 4 धाव्यांनी सुरुवात. लक्ष फार मोठं आहे. 69चा हा चेज. या अगोदर आपण पाहिलं होतं 59 चेज करू शकले होते धामणे टीम बट आता 69 होतील का. चौकाराने आगाज. नेक्स्ट बॉल कृणाल दिमागतीने टाकला. बॅटचा टोला लागला. बॉल दरम्यान इनफिल्डमध्ये आहे. आता लॉंग ऑनचे फिल्डर इनफिल्डपर्यंत पोहोचतात. दुसऱ्या धाब्याचा कॉल क्विक थ्रो बट 2 धाबा इथे पूर्ण केल्या जातील. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे इन ॲक्शन मध्ये दिसेल अगेन्स्ट टीम खार्डी. कृणाल पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतो. हा देखील एक युवा प्रतिभाशाली गोलंदाज आहे. टॅलेंट भरपूर आहे. खऱ्या अर्थाने बघा युवा खेळाडूंसाठी महत्त्वाची गोष्ट मी म्हणेन काय असते की पेशन्स संयम या शब्दाला तुम्हाला राखायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने पाकलं गेलं ना तर क्रिकेटमध्ये एक गोष्ट फार इम्पॉर्टंट असते. त्याची चर्चा खऱ्या अर्थानं मी या चेंडू नंतर करेन. एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवेन. बट धाव फलक सध्या सगळीला 6 वरती.
6 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच डायनल, भगत, सर्वेश इन ॲक्शन मध्ये आपल्याला दिसतील. कशा प्रकारे खेळ होईल. हा तर फुल टॉस आहे, बट फटका देखील गॅपमध्ये. आउटफील्ड फास्ट, थांबवणं कठीण. 69च्या चेज मध्ये आता या लढतीला सुरुवात. चौकार येतोय. धावफलक आता 10 वरती. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावरती आहे. 69 चेज. धामनेचे भरपूर सारे प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेतात. आमच्या ठीक कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला देखील प्रेक्षक बसलेत धामने टीमचे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, बट हवा तसा बॅटवरती आला नाहीये. आणि हे काय चाललंय सध्याचा घडीला लॉंगॉनच्या फिल्डरचा असं वाटतं की मूडच नाहीये फिल्डिंग करण्याचा. कारण पहिल्या चेंडूवरती देखील मिसफिल्ड झाली होती, त्यानंतर आता देखील मिसफिल्ड आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा घडतं, हरकत नाही आहे. आउटफील्डमध्ये असं होतं, मिस्टेक्स होतात, पण अपेक्षा करूया की यानंतरच्या खेळामध्ये तो फिल्डर देखील चांगली फिल्डिंग करेल. बघा आपण जर इंटरनॅशनल क्रिकेट देखील पाहिला तर अशी देखील काही नावं आहेत ज्यांच्या माध्यमातून कधी आपण अपेक्षा नाही ठेवत की हा खेळाडू देखील कॅच ड्रॉप करू शकतो, बट त्यांनी देखील कार्य केलेलं आहे. बघा त्याचप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील असं भरपूरदा झालेलं आहे की सेफ फिल्डरच्या माध्यमातून देखील कधी कधी मिस्टेक होते. बघा माणूस आहे, मिस्टेक होऊ शकते. धाव फळक आता 14. नेक्स्ट बॉल धीमा गतीने टाकला आणि हा फटका जर आपण पाहिला तर फॉलिंग स्लॉक स्वीप खेळायचं होतं. आणि फॉलिंग स्लॉक स्वीप या फटक्याची जशी आठवण येते, दोन नावं माझ्या मुखामध्ये येत असतात. फरदीन काझी तर सर्वांनाच माहिती आहे, पण आणखीन एक नाव आहे त्याच्यामध्ये. जर तुम्हाला न्हावा टीमचे अमोल सेल्वम माहिती असतील तर ते देखील फॉलिंग स्लॉक स्वीप भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतात. आणि भिवंडी क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर स्लॉक स्वीप हा शब्द जर आपण मुखामध्ये घेतला त्याच्या जोडीला जेपीचं नाव येत असतं. कारण आजच्या डेटला डे बाय डे आपण पाहिलं की बहुतांश खेळाडू स्लॉक स्वीप, फॉलिंग स्लॉक स्वीप भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतात. सध्या सगळीला आपण या सामन्याचा जर विचार केला तर धावफलक 15 वरती आहे. शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हरमधला. शेवटचा बॉल मिस टायमिंग. विकेट मिळेल का? फिल्डर नाहीये स्क्वेअर लेगला. फाईन लेगचा फिल्डर, डीप मिड विकेटचे फिल्डर, त्याचप्रमाणे अगदी डीपमध्ये जे स्क्वेअर लेगला फिल्डर होते ते देखील पोहोचतात, बट तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती या रन्स इन बिटवीन या दोन. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचलाय 17 वरती. म्हणजे उर्वरित 18 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल, रिक्वायर्ड असतील 52 धावांची अजून देखील आवश्यकता असेल. चला विनंती असेल टीम जुनांदुर्गी त्वरित फिल्डिंग सेट करा, कारण यानंतर देखील टोटल 3 मॅचेस अजून आम्हाला कव्हर करायच्यात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये करायच्यात. कारण ही 2 दिवसीय स्पर्धा आहे. उद्याचा फायनल डे असेल, सो त्या अनुषंगाने आजचा जो शेड्यूल आहे तो आपल्याला कंप्लीट करायचाच आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या, 69चा चेज. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की अजून देखील 52 बनवायचं आहेत. म्हणजे पर ओव्हर जर आता आपण जर कॅल्क्युलेट केलं तर पर ओव्हर ऑलमोस्ट 17 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा पर ओव्हर तुम्हाला बनवायचे आहेत. म्हणजे प्रति षटकामागे 2 ते 3 मोठे फटके खेळणं ही गोष्ट इथे महत्त्वाची असेल. सेकंड ओव्हर गोलंदाज तयार होतो. या सेकंड ओव्हरमध्ये अल्पेश येतोय. अतिशय चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळत आहे. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेचा मी आवर्जून उल्लेख करेन, कारण त्यांची मेहनत या स्पर्धेमागे राखली. संपूर्ण टीम सर्व युवा चेहरे आहेत, बट खऱ्या अर्थाने युवा असताना मनामध्ये एक नक्कीच ही गोष्ट असते की आपल्याला बी एक स्पर्धा खऱ्या अर्थाने करायची आहे. स्विच हिटचा फटका, इम्प्रोव्हायझेशन चांगलं. खाली जरूर पडलेत, बट बॉल दरम्यान इथे जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. आदरणीय शशिकांतजी पाटील साहेबांचा शुभ आगमन झाला. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थोडा विचार आता जुनांदुर्गी टीमला देखील करावा लागेल की एक्झॅक्टली मिस्टेक्स कुठे होत आहेत. कारण पहिलं षटक बघा मिसफिल्ड जरूर झाली, बट आता जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू ज्याप्रमाणे हा फटका एक्झिक्यूट केला बॅटर मैदानाच्या हातामध्ये, विशाल चांगली बॅटिंग करतो. नेक्स्ट बॉल. यावेळेस हुकचा फटका, कनेक्शन फिल्डर आहेत डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. कॅच इथे पकडली जाईल. पहिला धक्का विशालच्या स्वरूपामध्ये लागलाय धामणे टीमला. फलंदाज बाद.
बघा धावफलक जर आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती आणि अवघ्या 21 धाव्यांवरती हा पहिला धक्का लागला. नवीन फलंदाज मैदानात मध्ये दाखल होतोय. जतीन येतो. जतीन आणि त्यांच्या समवेत राज आहेत. या दोन्ही फलंदाजांनी मागील सामन्यामध्ये भरपूर चांगलं कार्य केलं होतं, ज्यांनी 59चा चेस कंप्लीट करून दिला होता आणि त्यामध्ये राजचे आपण अप्रतिम बॅटिंग पाहिली होती आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने सुरुवात मोठे फटके खेळण्यास जतीनने केली होती आणि या मॅचमध्ये देखील तेच कार्य या दोन्ही फलंदाजांना करायचं आहे. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. फुल अँड बॅट सिकडा बॉल हवेमध्ये बट शॉट थर्डला फिल्डर मिसफिल्ड झाली. बॅकअपला खेळाडू येतात बट तोपर्यंत फक्त जर आपण पाहिलं तर एक सिंगल मिळेल. माजी सरपंच आणि तथा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला सन्मान चिन्ह पुरस्कृत झाले तसे आदरणीय जितेंद्रजी पाटील सामांचं शुभागमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. फिल्डिंग यावेळेस चांगली राहिली डीपमध्ये स्क्वेअर लेगला. इन बिटवीन जर आपण पाहिलं तर मिळेल या चेंडूवरती फक्त एक सिंगल धाव फलक. आता 23 व्यासपीठावरती शुभागमन झालं. माजी सरपंच डुंगे त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला सन्मान चिन्ह देखील पुरस्कृत झाले तर असे जितेंद्रजी पाटील साहेब साहेबांचं आगमन झालं. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल पॅनवरती टाकला. पिकअप स्ट्रोक खेळायचा होता. बॉल हवेमध्ये देखील राहिला होता. फायनलिक्स फिल्डर येस बॅटचा संपर्क होता असं अंपायर सांगतात आपल्याला. सिंगल मिळेल. सिंगल रनचा मतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो 24. सध्या सगळीला परिस्थिती अशी आहे की आता प्रत्येकी बॉलवरती तुम्हाला बॅट चालवावीच लागेल कारण आता समीकरण देखील तितकंच अवघड राहिलं आहे या सामन्यामध्ये. 45 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. धावफलक 24. मोठा फटका इथे हवा आहे. बघा मागील सामन्यामध्ये 12 मध्ये 38 चेस झाल्या बट ते प्रत्येकी मॅचमध्ये होईल असं नाही आहे. प्रत्येकी मॅच एक नवीन चॅलेंज आहे. फुल लेंथ बट मिस टायमिंग. कव्हरला फिल्डर आहेत. स्वतः गोलंदाज देखील धावतात. कव्हरचा फिल्डरने इथे कॅच पकडलेली आहे. मिस्टेक होणार नाहीये. मागील सामन्यामध्ये ज्या फलंदाजाने खऱ्या अर्थाने जो विजयाचा शिल्पकार राहिला होता धामणे टीमसाठी तो राज आता सल्ला डगआउटच्या दिशेने. दुसरा धक्का लागला. राज इथे आऊट झाले आणि बघा राज मागील सामन्यामध्ये क्रुशियल इनिंग त्याने साकारली होती बट आता इथे तो बाद झाला आणि परिस्थितीमधनं आता हे टार्गेट थोडं दूर वाटायला लागलं कारण 24 धावा हे स्कोर कार्डवरती अजून देखील जर आपण पाकलं तर इथनं 45 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आणि खेळ जो बाकी आहे येणाऱ्या 12 चेंडूंचा 12 मध्ये 45 आता बनवायच्यात. मागील सामन्यामध्ये 38 चेस झाल्या होत्या बट आता समीकरण त्याच्यापेक्षा देखील जास्त अवघड आहे. थर्ड ओव्हर गोलंदाज क्रिश तयार होतं. मग जुनानदुर्गी गावचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर मला वाटतं की या एका गावामध्ये भरपूर सारे संघ आहेत. प्रत्येकी एरियाची एक टीम असावी या गावामध्ये. याप्रमाणे जुनानदुर्गी गावचं क्रिकेट आहे कारण त्या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने जुनानदुर्गी टेंबिवली पालिवली त्या परिसरामध्ये जेव्हा स्पर्धा होते मला वाटतं एकाच गावामधनं 4 ते 5 संघ येतात आणि त्या अनुषंगाने जुनानदुर्गी गावचं क्रिकेट जर आपण उचलून पाहिले तर फार मोठा आहे. आता 12 चेंडू 45. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर बट लॉंग ऑफला एक जबरदस्त कॅच इथे पकडलेले आहे. जे फिल्डर होते लॉंग ऑफला चेतन आणि धक्का आता लागला हा तिसरा. थँक्यू डिझन आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर आम्हाला पुरस्कृत झाला असे रोहितजी पाटील दादांचं देखील आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय मारुती शेठ पाटील स्मृती चषक 2024 मध्ये नवीन फलंदाज आता क्रमांक 5 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इन ॲट नंबर 5 उमेश. आता समीकरण जास्त अवघड वाटायला लागले कारण मागील सामन्यामध्ये जेव्हा चेस कंप्लीट झाला होता त्यामध्ये आपण पाहिलं होतं राज आणि बॅटर जतीन ने चांगली खेळी केली होती बट ते दोन्ही फलंदाज आता डगआउटमध्ये गेलेत. आता त्यानंतर या परिस्थितीमध्ये विजयाचा मार्ग धामणे टीमला कोण दाखवेल हा प्रश्न. टॉप एज लागला. विकेट कीपर पोहोचतात. कॅच पकडली जाईल. आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक धक्के. आता बॅटर जर आपण पाहिलं उमेश आले आणि आता जातील देखील. चौथा धक्का.
नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये क्रमांक 6 वरती आता नीरज बॅटिंग करण्यासाठी येतात. धाव फलक थांबलंय 24. आता या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक होऊ शकते का? गोलंदाज क्रिश सध्या सगळीला ऑन हॅट्रिक आणि हॅट्रिक बॉल फेस करण्याकरिता स्ट्रायकिंग एंडवरती नीरज. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल दरम्यान शॉर्ट पिचेस टाकला होता आणि एकंदरीत जर आपण इथे पाहिलं तर एक सिंगल लेग बाईजच्या स्वरूपामध्ये इथे पूर्ण केली जाईल. धाव फलक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय 25. उर्वरित 9 चेंडू आणि इथनं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर रिक्वायर्ड असतील अजून देखील 44 44 धाव्यांची अजून देखील आवश्यकता. म्हणजे जर आपण पाहिलं ना तर हा टार्गेट सध्या सगळीला समीकरण रीच पासून फार दूर गेलं असंच वाटतंय. कारण 9 मध्ये 44 बनवायचे आहेत आणि त्यामागे जर आपण विचार केला 9 चेंडूंपैकी किमान तुम्हाला ऑलमोस्ट प्रत्येकी चेंडूवरती बॅट चालवायची आहे. फिल्डिंगमध्ये आता चेंजेस केले जातात. 9 चेंडू 44 धाव्यांची आवश्यकता. आता ओव्हर द विकेट क्रिश पॅनवरती टाकायचा होता. दिशा दरम्यान इथे खराब. अतिरिक्त रन मिळेल म्हणजे आता 9 चेंडूमध्ये 43 धाव्यांची इथं आवश्यकता असेल. बट कौतुक करूया आपण जुनानदुर्गी संघाचं, कारण बघा मिसफिल्ड देखील झाल्या बट सुरुवाताला सावरलं आणि कमबॅक चांगला राहिला आणि त्या कमबॅकच्या जोरावरती या सामन्यामध्ये सध्या सगळीला जुनानदुर्गी संघ आपल्याला विजयाच्या दिशेने जाताना दिसतो. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच टाकला, पुल करायचं होतं. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. दरम्यान हा निर्धाव येतोय. नागेश देखील एक चांगला बॅटर आहे बट या परिस्थितीमध्ये मोठे फटके खेळणं मी म्हणेन कोणत्याही फलंदाजासाठी हे इझी नाही आहे. आता 8 मध्ये जर आपण पाहिलं तर आवश्यकता असेल 43 धावांची. 8 मध्ये 43 म्हणजे जर पाहिलं गेलं तर 7 चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचे आहेत. नेक्स्ट बॉल हा फटका पुलचा गॅप मध्ये देखील आहे आणि हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार. सात मध्ये आता 39 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आता जवळजवळ असं वाटतं की फारच दूर निघून गेलं. इथनं हा प्रवास करणं टीम थांबण्यासाठी अशक्य झालं असं वाटतं. कारण 7 चेंडू 39 धावा चेज करणं बघा ऑनेस्टली जर आपण विचार केला, ऑनेस्टली सांगायचं झालं तर प्रॅक्टिकली जवळजवळ इम्पॉसिबल असं वाटतंय. 7 मध्ये 39 फुल लेंथ होता, पडल्यानंतर खाली देखील राहतो. येतोय निर्धाव म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता 39 धावांची आवश्यकता. आणि आपण हेच आता म्हणूया की या सामन्यामध्ये आता जास्त काही उरलेलं नाही आहे, फक्त औपचारिकताच बाकी आहेत. अंतिम षटक इथे शिल्लक असेल आणि 39 धावांची आवश्यकता. आता इथनं फक्त एक गोष्ट होऊ शकते की पराभवाचं अंतर किती कमी केलं जाईल. बट ऑन दी अदर हँड जर आपण जुनानदुर्गी संघाचा विचार केला, बॅटिंग फारच चांगली राहिली. स्पेशली पहिलं सत्र आपण पाहिलं जिथे पुष्पमने बनवला 18, त्यानंतर भावेशने बनवला 16, त्यानंतर कृणालने देखील बनवला 25. सर्वांची खेळी चांगली राखली. प्रफुल्ल थोडा लवकर बाद झाला, एक चौकार त्याचा बॅटमधनं आला त्यानंतर तो बाद झाला. बट त्यानंतर जे 3 फलंदाज मैदानाचे आपण पाहिले आतमध्ये कुणाल, भावेश, पुष्पम या तिन्ही फलंदाजांनी जिम्मेदारी घेऊन चांगला खेळ केला आणि त्या जोरावरती पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल सेट केलं. आणि ते डिफेंड करत असताना आपण पाहिलं कृणालचं पहिलं षटक थोडं माग गेलं, बट त्यानंतर त्याला कव्हरअप करण्याचं कार्य अल्पेश आणि क्रिशने केलं. अल्पेशच्या षटकामध्ये 7 धावा 2 विकेट, त्यानंतर क्रिशने 6 धावा 2 विकेट. आता लास्ट ओव्हर 39 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस द लाईन खेळायचा होता. बॉल दरम्यान शॉर्ट थर्डला जातो. फिल्डिंग चांगली राखली, मिळेल एक सिंगल. आता 5 मध्ये 38 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये जास्त काही उरलेलं नाही आहे, फक्त औपचारिकताच आहेत. पुढील सामना या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ भक्तिधाम डुंगे इन ॲक्शन मध्ये दिसेल अगेन्स्ट टीम खर्डे. नागेश आता स्ट्रायकिंग एंडवरती. 5 चेंडूंचा खेळ उरला. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट भावेश आता तयार होतोय. फुल लेंथ टाकला, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट देखील झाला नाहीये आणि कदाचित आता पुढील सामन्याचा सराव देखील करत असतील, कारण आता पूर्णपणे हे प्री डिसाईड झालं की या मॅचमध्ये पुढे कोण जाणार आहे. कालचा दिवस देखील जर आपण पाहिला तर खासदार चषक येथे रनर्स अप राहिले.
काही मिस्टेक झाल्या, अदरवाईज एक ट्रॉफी या सीझनमध्ये आपण पाहिलं गेलं तर जुनानदुर्गीच्या नावावरती होऊ शकली असते कालच्या दिवसामध्ये, पण इथे सफलता मिळेल. बॅटर बाद झालेत नागेश. नवीन फलंदाज आता मैदानाच्या हातामध्ये येतात. कुमार बघा मॅचमध्ये जास्त काही उरलेलं नाही आहे, बट कौतुक आपण करूया जुनानदुर्गी टीमच्या गोलंदाजांचं देखील. बघा फर्स्ट ओव्हर कृणाल, त्यामध्ये मिसफिल्ड देखील भरपूर आपण पाहिली. त्या अनुषंगाने आपण कृणालला देखील दोष देऊ शकत नाही आहे, बट त्यानंतर अल्पेश, क्रिश आणि आता भावेश देखील जबरदस्त गोलंदाजी करतात. आणखीन एक सफलता मिळू शकते. विकेट किपर आहेत, कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता इथे मिळेल आता गोलंदाज भावेशला. नवीन फलंदाज धनेश येतो क्रमांक 8 वरती. 6 धक्के लागलेत. आता बघा मागील षटकामध्ये क्रिशकडे देखील ही संधी होती हॅट्रिक घेण्याची, आता ही संधी भावेशकडे देखील आहे. बघा पकली विकेट, हॅट्रिक आता येईल का? लास्ट ओव्हर आहे, चान्सेस देखील आहेत. आता एक स्लिपला देखील फिल्डर पाहायला मिळतो. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल हवेमध्ये, लॉंगॉनला फिल्डर पाहावं लागेल. आणि कॅच देखील ड्रॉप, बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. आज असं वाटतं की फिल्डिंगमध्ये सध्याच्या घडीला अल्पेशचा दिवसच नाही आहे, कारण फिल्डिंग जी अपेक्षा त्याच्याकडून ठेवली जाते त्याप्रमाणे फिल्डिंग झाली नाही आहे. कारण बघा मागील कॅचचं महत्त्व बघा, मॅचचा रिझल्ट काही चेंज होणार नव्हता, बट कॅच जर पकडली असती तर विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली असती, ती महत्त्वाची गोष्ट होती. बट इथे अशा प्रकारे हा सामना इथे समाप्त झाला आणि एक एकतर्फी बाजी इथे मारली आहे जुनानदुर्गी टीमने. सो अभिनंदन टीम जुनानदुर्गी अँड हार्ड लक टीम धामने. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामना विठरला. बघा 200 रुपयाचा कॅश प्राइज धनेशसाठी आलेला आहे. जय पाटील दादांकडून हे प्राइज आहे. धनेशला 200 रुपयाचा प्राइज. एक सिक्सर तसा बॅटमधनं सेकंड लास्ट बॉलवरती आला होता. हे कॅश प्राइज कलेक्ट करण्यासाठी देखील धनेश आपण या